पावननगरीमध्ये विठोबा रुक्मिणी माताला नमन करून श्री दासोहरत्न चक्रवर्ती दानेश्वर आप्पाजींना मी नमन करतो। आपण या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदाय, विद्यार्थी मंडळी, काही जण सेवेला आले आहेत, सर्वांना मी नमन करतो। या पवित्र जागेमध्ये या ठिकाणी श्री चक्रवर्ती दानेश्वर महाराज अन्नछत्र असं या ठिकाणी यलमार साहेबांनी नाव दिलं आणि एकदम सुंदर पद्धतीने आज जो या ठिकाणी कार्यक्रम अन्नदानासाठी उद्घाटन सीएमच्या हस्ते होणार आहे, त्यासाठी आपण सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये आज आपल्यापाशी साक्षात अवतारी पुरुष, ज्यांना कर्नाटकमध्ये अवतारी पुरुष, कलियुगी पुरुष, राष्ट्रीय धर्माचार्य, जवळपास 100 पदव्या, तुळजापूरमध्ये तुळजाभवानी सेवारत्न पुरस्कार, योगी पुरुष, विविध सन्मान पदव्या दिलेल्या आहेत, ते आपल्या आज इथं बसलेले आहेत। त्यांचं गुणगान करताना आम्ही थकत नाही, दिवस दिवस आप्पांची कीर्ती जगाला सांगतोय। त्यांचं कारण म्हणजे असे अवतारी पुरुष खूप कमी असतात जगामध्ये आणि ते आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत। त्यांचे मी अनुभव सांगतो तुम्हाला, आप्पाजी कसे आहेत, काय करतात आणि त्यांचे काय अनुभव आले, त्यांनी काय काय लीला केल्या त्या भूमीवरती येऊन। आज त्यांच्यासाठी एक सन्मान आहे, सन्मान प्रशस्ती सीएमच्या हस्ते, एकनाथ साहेबांच्या हस्ते आपल्याला द्यायचं आहे। ती सन्मान परिस्थिती जवळपास त्यांचं नाव आहे मी प्रॉपर तुळजापूरचा 12 वर्षापासून आप्पाजीपाशी सेवा करतोय। या सेवेमध्ये आलेले अनुभव खूप मोठे आहेत। त्या अनुभवाचे तुम्हाला एक गोष्टी सांगितल्यात तर असे अनुभव साक्षात विठ्ठलाचे किती त्यांची लीला असते, आपल्या भक्तासाठी काय काय त्यांनी या जमिनीवर येऊन भूमीवर येऊन सेवा करतात, किती लीला करतात। त्यांच्या मठाबद्दल सांगायचं म्हणलं तर इथून 200 किलोमीटर आहे बंडिगणी मठ, जमखंडीच्या जवळ आणि बनेट्टी तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये तो मठ आहे। त्या मठामध्ये जवळपास तिथून 282 ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रावरती अन्नदान होतं आणि प्रत्येक सोमवारी अनुभव मंडप चालतो। त्या अनुभव मंडपामध्ये कुठली देव काय काय बोलले, कोण कोण स्वप्नात आलं आणि आप्पांची लीला काय काय अनुभवली ते बघा, ह्या वेळेस त्यांना ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं आणि ते रूप आज आपल्यात आलंय। आपण त्यांना आज पाहतोय, त्यांचे अनुभव मला आलेले आणि काय मोठे मोठे अनुभव आपल्यापाशी कथन करणार आहे। आपल्याला थोडा वेळ आहे आणि या अवतारी पुरुषाचं, लीला पुरुषाचं वर्णन माझ्या मोडक्या शब्दामध्ये आपल्या सर्व लोकांना मी कळवतो। मी जवळपास तुळजापूरला पहिल्या वेळेस आई तुळजाभवानीला मागणी केली। माझं छोटंसं दुकान होतं, त्यात थोडेसे मला इन्कम मिळालं आणि ते पैसे का मिळाले विचार केला आणि मला आठवलं की तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या लोकांनी माझ्यापाशी थोडे पैसे दिले आणि ज्यूस पेला, ज्यूस सेंटर होतं माझं पहिलं, फ्रूट ज्यूस पेला आणि त्या पैशामुळे खरे उपकार आईसाहेबाचे आहेत। मग आता उपकार कसे फेडायचे, अभिषेक घालून, सत्यनारायण घालून, मोठी पूजा घालून आई तुळजाभवानीचे उपकार फिटणार नाहीत असं विचार करून मी आई तुळजाभवानीला मागितलं की मला सेवा पाहिजे, तुझ्या चरणाची सेवा पाहिजे आणि असं म्हणून एक 2 वर्ष मोफत औषध उपचार डॉक्टरला बसून चालत येणाऱ्या लोकांना तुळजापूरच्या ठिकाणी केली। नंतरही समाधान नाही वाटलं, मी पुन्हा एकदा आईसाहेबाला विनंती केली मला चांगली सेवा दे ह्यापेक्षाही। नंतर 3ऱ्या वर्षी माझा इकडं दवाखाना चालू मोफत आणि अन्नदानेश्वर आप्पाजींचं इकडं अन्नदान चालू। मी नमस्कार केला आप्पाजींना, कुठून आलेत, कर्नाटकचे सेवेकरी, सर्व बोललो। त्यावेळेस मला हे असं बंडिगणीचे आप्पाजी आहेत, साक्षामध्ये देव आहेत, त्यांचे भक्त बोलायचे, पण पहिल्या वेळेस माणूस पटमन स्वीकारू शकत नाही। संत महात्माचा आपल्याला कीर्ती ऐकले तरी लवकर विश्वास होत नाही। त्या ठिकाणी देव येऊन अन्नदान करतोय, ठीक आहे मला सेवा काहीतरी द्या, मला सेवा करायची आहे असं त्यांना बोललो आणि त्यांनी मला थोडीफार सेवा दिली। 3 दिवस मोठं अन्नदान झालं। त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था थोडीफार माझ्याकडून झाली। सेवा झाल्यानंतर आप्पाजी बोलले, सचिन तुळजाभवानीला सेवा मागितला
आणि त्याला गंगा घेऊन तुळजाभवानी इथं पाठवलंय. ते बघा, मला तिथं मी मागितलेलं आप्पाजी तर बोलतात, तो पहिला माझा अनुभव पहिल्या वर्षीचा. दुसऱ्या वर्षी त्यांचे भक्त काय काय अनुभव सांगतात मी ऐकलं. तर एक अनुभव असा होता, त्यातला एक मलिक म्हणून भक्त होता, तो आता सध्या मठामध्ये सेवेमध्ये नाही आहे. तर त्याने अनुभव सांगितला, आप्पाजी ज्यावेळेस हातामध्ये चमचा घेऊन हुकी खीर वाढत होते, त्यावेळेस 33 कोटी देवामध्ये लाईन लावून आप्पाच्या लाईनमध्ये, त्या भक्तांच्या लाईनमध्ये घुसून प्लेट इसकाटा लागले की आप्पाच्या पडलेलं उष्ट मला खायचं आहे. जे वाढतात ते टिपके पडलेली मला ताट हवं आहे म्हणून ते भांडण करत होते. देव लोक भांडण करत असताना आप्पाचं रूप कसं होतं, एका हातात कृष्णाचा हात, एक विठ्ठलाचा, आणि स्वतः व्यंकटेश्वराच्या रूपामध्ये आप्पाजी अन्नदान करत असताना दिसले. किती मोठं कौतुक आहे. जमिनीवरून परमेश्वर अन्नदान करतोय, तो मी ऐकलेला पहिला अनुभव. तिथून माझे अनुभव चालू झाले. दुसरं वर्षही असंच गेलं. त्यानंतर आपल्या तुळजापूरमध्ये बिझनेस माझा वाढला आप्पाच्या आशीर्वादाने. ले सचिन काही कर, तुला यश येत आहे. सेवा केल्यामुळं आप्पाचं माझ्यावर मन झालं आणि तू काही कर, यश येत आहे. आणि माझं त्यावेळेस प्रॉपर्टी डेव्हलपिंगचं ऑफिस होतं. प्रॉपर्टी सेल करायचं छोट्या मोठ्या आणि इन्कम करायचं. पण एवढं मोठं डेअरिंग नव्हतं. 5-10 लाखाचे व्यवहार होते. आप्पाच्या आशीर्वादानंतर खिशात पैसेही नाहीत. 2 कोटी रुपये 3 कोटी रुपयाचे मोठे मोठे व्यवहार झाले. तुळजापूरसारख्या ठिकाणी एवढे मोठे व्यवहार झाल्यानंतर एक काय तर विशेष राजकीय तिथं प्रत्येकाचं वजन असतं. सचिन एवढा छोटा आहे आणि एवढ्या छोट्या माणसाने एवढं इन्कम तुळजापूरमध्ये कसं केलं, काही लोकांना पचलं नाही थोडे दिवस. आणि ते लोक भांडण काढायच्या हिशोबानं माझ्याबरोबर वाईट विचाराच्यानं चालू लागले. आता मला लक्षात आलं नाही, माझ्या मागं अवतारी पुरुष आहेत आणि ऐकलेला आशीर्वाद आलाय. आता मला या संकटांना वाचवणार कोणी, पुण्याला जावं मुंबईला जावं असं विचार करून आप्पाकडे भेटायला आलो. कारण देणारा हाच आहे, घेणारा हाच आहे, वाचविणारा बी हाच आहे. मग मी पहिल्या वेळेस बंडी गणी मठाला आलो. तर त्यावेळेस आप्पांना भेटल्यानंतर विचारलं, आप्पा मी असे व्यवहार केलेत, पण मला आता भीती आली कारण दुश्मन भरपूर झाले. श्रीमंती आल्यानंतर एक विशिष्ट पद्धतीला गेल्यानंतर एवढी मोठं लोक विरोध करतातच. सर्वांना अनुभव आहे आणि तो मला अनुभव नवीन होता. आणि भिलेला मी आप्पाला बोललो, आप्पा म्हणले तुला मोकळं करतो, मी जा. एक रात्र गेली फक्त. जे जे वाईट लोक मला वाईट बोलत होते ते लोक मला दुसऱ्या दिवशी फोन करतात, सचिन जेवायला चला, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर आहेत. एका रात्रीत आप्पाने सर्वांची मनं बदलली. एवढी मोठी पॉवर माझ्या मागं आहे मला पण कळलं. आणि माझा बिझनेस वाढत गेला. मठाला माझ्या चक्रा वाढत गेल्या. दर्शन घ्यायचं, थोडी सेवा करायची, वापस यायचं. नंतर एवढे अनुभव आले. एक वेळेस मी आप्पांना भेटून येऊन झोपलेला, विठ्ठलाचं दर्शन झालेलं, सेवा केलेली. झोपल्यानंतर पहिल्यांदा अभिमानानं म्हणता येत आहे किंवा भक्तीनं म्हणा, कशानं म्हणता येत आहे मला माहीत नाही, विठ्ठल साक्षात स्वप्नात आले. विठ्ठलाची मूर्ती स्वप्नात आल्यानंतर पाठीमागून आप्पा हसत आले विठ्ठलाच्या बरोबर. आणि मी विठ्ठल आहे हे मी पण आप्पाला बोललो, आप्पा तुम्ही विठ्ठल आहात. दोघंही स्वप्नात येणं याचा अर्थ काय आहे ओळखून घ्या. आप्पाची साक्षात विठ्ठलाचा अवतार. त्यावेळेस मला 10 वर्षाखाली हे स्वप्न पडलेलं. नंतर मी तुळजापूरला राहतोय आणि अंबाबाई माझ्या कधी स्वप्नात नाही आली. असं मन झालं, विठ्ठल स्वप्नात आला, दानेश्वर परमात्मा स्वप्नात आला, अंबाबाई नाही स्वप्नात आली. त्याच दिवशी पहिल्यांदा जीवनामध्ये अंबाबाई स्वप्नात आली 10 वर्षाखाली. दोघं बी तेवढ्याच वेळेस स्वप्नात आले. अजूनपर्यंत विठ्ठल नाही स्वप्नात आला, एक वेळेस आला. म्हणजे किती देव जागृत आहे विठोबा. आणि हा अवतार साक्षात श्रीहरीचा आहे. त्यावेळेस मला जाणवलं, अखंड सेवा करायचं मी व्रत घेतलं. आणि आता जवळपास 10 वर्षामध्ये एवढे मोठे अनुभव आले. ते शब्द माझ्याकडं आप्पाबद्दल बोलताना कमी आहेत. अवतारी पुरुष पाहणं खूप भाग्याचं असतं. आणि हा अवतारी पुरुष ह्या जमिनीवरती आला कसा, त्यांची हिस्ट्री कशी आहे, मी यांच्या भक्ताकडून ऐकलं, आप्पाकडून हे ऐकलं. ज्यावेळेस या भूमिमातेला जवळपास 73-74 वर्षाखाली पाप वाढलं, अधर्म वाढला आणि मनस्ताप खूप झाला भूमिमातेला. भूमिमाता कैलासावरती गेलेली आणि शंकराला विनंती केली, मला खूप त्रास होतोय, पाप खूप वाढलंय, अधर्म वाढलाय,
आणि मला खूप त्रास होतोय, कसं करायचं असं म्हणजे तर शंकर म्हणले श्रीहरीचा अवतार ह्या जमिनीवरती येणार आहे, काही काळजी करू नकोस. आणि त्याच वेळेस सप्तसागरातून विष्णूच्या रूपामधून एक फळ, त्याला आपण छोटंसं फळ म्हणतो, ते फळ सप्तसागरातून कृष्णा नदीकाठी सौदी या ग्रामी आलं. आप्पाचा अवतार कसा झाला मी सांगतो. सौदी ग्रामी ते फळ आलं आणि माता संगमा देवी आप्पांची आई त्यावेळेस त्या नदीकाठी छोट्याचं गाव आहे सौदी म्हणून, त्या नदीकाठी त्यांनी कपडे धुवत होत्या, जंगम समाजामधून होत्या. कपडे धुवत असताना ते फळ त्यांच्या नजरेत पडलं. हे फळ आहे आणि मन इच्छा झाली की आपण खायचं. एकदम सुंदर गोंडस फळ बघून त्यांनी ते फळ घेतलं आणि खाल्लं. त्या फळाच्यामुळं हा पवित्र गर्भ श्री दानेश्वर परमात्मा जन्म झाला 73 वर्षाखाली. आणि ते अवतार घेतलेला भूमिमातेच्या विनंतीनुसार हा अवतार आहे. तिथून पुढं त्यांचं जे कार्य होतं ते कार्य मी थोडक्या शब्दात जेवढं माझं नॉलेज आहे तेवढं सांगतो. बंडिगणी मठाला 10-12 वर्षापासून जातोय. पहिल्यांदा पाहिलं आप्पाचं कौतुक कसं करावं. 282 ठिकाणी अन्नदान एक साधारण माणूस करू शकतो का? आज यलमार साहेबांनी हे अन्नदान उभा केलंय. सकाळपासून नियोजन आहे, किती लोक राबतात, किती कष्ट करतात, केवढं अन्न बनतं, कसं वाटायचं, 8 दिवसाचं हे नियोजन आहे, किती खर्च येतो. पण आप्पांचा खर्च बघितला 282 ठिकाणी. आज पंढरपूरला आपल्या ठिकाणी 8 दिवस अन्नदान चालतं, श्रीशल्यमला 12 दिवस चालतं, तुळजापूरला 4 दिवस चालतं, यडूर, फुलजयंती असे वेगवेगळे क्षेत्र जवळपास 282 आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र एवढ्या ठिकाणी 4-5 ट्रक माल, 40-50 क्लुझर, सर्व सेवेकरी, एवढ्या सगळ्यांनी ते अन्नदान करायचं साधी गोष्ट आहे का? सर्वांना माहीत आहे साधारण गोष्ट नाही आहे. पण आप्पाजी आता आलेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन एवढं मोठं अन्नदान चालू आहे. हे अन्नदान करत असताना सुद्धा यलमार साहेबाला आलेले अनुभव खूप मोठे आहेत. त्यांनी पोलीस आहेत. आप्पाबद्दल थोडी मी कीर्ती त्यांच्यासमोर वर्णन केली आणि त्यांचा भाव उफळून आला. मला आप्पाचं विठ्ठलाला दर्शन घालायचं आहे. 5 वर्षाखाली त्यांचं वाक्य आहे, म्हणजे मला आप्पांची सेवा करायची आहे, त्यांना मला विठ्ठलाचं दर्शन घालायचं आहे. आप्पाजी पहिला अजून भेटले पण नाहीत, निक्का आप्पांची कीर्ती त्यांनी ऐकलेली होती यलमार साहेबांनी. आणि मी म्हणलं ठीक आहे, आपण मला पण आवड आहे, आप्पाचं विठ्ठलाला दर्शन घालूया. आप्पाजी असे आहेत, मान सन्मान आप्पाला नाही चालत. साधी खुर्ची, साधं राहणीमान, साधे वस्त्र, माळ नाही गळ्यामध्ये, बोलणं साधं पण पावर श्रीकृष्णाजी, साक्षात श्रीकृष्णाजी. सगळ्या त्यांच्याकडे पावर असल्यानं हे सगळं चालतंय माझ्या लक्षात आलेलं. आणि त्याच वेळेमध्ये यलमार साहेबांनी ते मन केलं, आम्ही विठ्ठलाचं दर्शन घातलं. आमच्याबरोबर बिराजदार एक कॉन्स्टेबल होते, बिराजदार पोलीस, ते पण आप्पाचं दर्शन घालायचे प्रत्येक वेळेस. आणि त्यांना मी सांगितलेलं आप्पांचं वर्णन केलेलं, कीर्ती सांगितलेली, त्यांना आलेला अनुभव पण मी सांगतो. बिराजदार पोलीस म्हणणं आप्पाच्या पुढं असं काठी आपटत पुढं चालायचे. आम्ही साहेबांना बोलून आप्पाचं दर्शन घालायचं म्हणून एक 5-6 जणांचा आम्ही ग्रुप विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पोचल्यानंतर विठ्ठलाच्या समोर आप्पाजी थांबले आणि ते बिराजदार पोलीस पण साईडला होते. बिराजदार पोलीस साईडला होते. 18 ते 20 वर्षाचा विठ्ठल गोरा पान, तो एकट्याला दिसतोय बिराजदार साहेबाला. आणि गोरा पान विठ्ठल असं कमर हात ठेवून हसतोय, ए दानेश्वर परमात्म्या, माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे, भूमीवर कार्य तुमचं खूप श्रेष्ठ आहे, असं म्हणून विठ्ठलाने आप्पाला असं काकेमध्ये उचललंय. आप्पाचे पाय एवढे अशी वर झाले. एवढ्या आनंदामध्ये दोघांची भेट झाली. आणि त्याच वेळेस पाऊस चालू होता. असे मोठे मोठे थेंब आपल्या मंदिरावर पडत होते. आमचं दर्शन झालं. आम्ही बाहेर आल्यानंतर मी छत्री असा आप्पाजीकडे वर धरत होतो. आप्पाजी म्हणते अरे भेट झाली. आणि ते महादेव वगैरे सगळेजण फुलं टाकतात, ते पाणी दिसत होतं आम्हाला. तर ते किती मोठे अनुभव आहेत. प्रत्येकाला, बंडिगणी मठातल्या प्रत्येक भक्ताला या दानेश्वर परमात्म्याचे अनुभव आहेत. अनुभव ऐकायचं म्हणलं तर आपल्याला असा ग्रंथ तयार करावा लागेल. आताच दिंड्या चालू आहेत आप्पाच्या मठामध्ये. मोठ्या मोठ्या दिंड्या जवळजवळ 4-4, 5-5 किलोमीटर लांब डबल लाईनमध्ये ओम नमो भगवते दानेश्वराय जप करत येतात. अवतारी पुरुष साधा नाही,
त्यांना पाहणं सुद्धा खूप भाग्याचं आहे. त्यांची कीर्ती वर्णन करणं, त्यांना जगामध्ये त्यांची कीर्ती वर्णन केल्यानं सुद्धा भाग्य लागतं म्हणतात. म्हणजे श्रीरामाची रामायण ऐकल्यानं सांगितल्यानं पुण्य लागतं. कृष्णाची भगवद्गीता सांगितल्यानं वाचल्यानं पुण्य लागतं. तसंच ज्ञानेश्वर परमात्म्याची कीर्ती आलेले अनुभव सांगितल्यानं ऐकल्यानं पुण्य लागतं. 200 ते 400 त्यांचे आता या घडीला गाणे आहेत. माता सुमंगला देवी यांनी रचलेली गाणं. आप्पाच्या जीवनामध्ये खूप संकट आले. त्यांचा जन्म झाल्यानंतर मुळा नक्षत्रामध्ये गणपतीचं विसर्जनच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आणि तो जन्म चुकीच्या वेळेला झाल्यानं त्या ज्योतिषानं आप्पांच्या वडिलांना सांगितलं ह्याचा जन्म चुकीच्या वेळेत झालेला आहे आणि आपल्याला त्रास होणार आहे. पण ते तो विचार करून आप्पाला त्या लहान बाळाला विष घातलं. त्या लहान बाळाला विष घातलं. जसं श्रीकृष्ण परमात्मा जेलमध्ये जन्माला तसं आप्पाचं पण जीवन खडतडमडती गेलं. त्या लहान बाळाला विष घातलं. पण हे साक्षात नारायणाचं रूप तिथं त्यावेळेस त्यांच्या मागे शेषनाग आप्पांना पाताळ लोकांमध्ये घेऊन त्यांचा विषाचा प्रभाव कमी केला. तो अवतार पुढे चालावा म्हणून देवलोक कंटिन्यू आप्पाच्या बरोबर असतात. साधी गोष्ट नाही, पण हे रूप आपण माणसामध्ये बघायचं. साध्या माणसाचं भक्ती केल्याशिवाय भाव नाही, भावी विना भक्ती नाही, भक्ती विना मुक्ती नाही. तसा प्रकार आहे. भक्ती नामस्मरण भक्ती केलं तरच आपल्याला परमेश्वराचं रूप उजेडात येतं. तसं या बंडिगिनीच्या भक्तांनी आमच्या जो सेवा करतो त्यांनी आप्पाचं पूर्णपणे वेळ देऊन भक्ती केली, सेवा केली. त्यांना आप्पांचा अनुभव भरपूर आले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये लाखो अनुभव. आता माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव थोडक्यात सांगतो. माझं 10 एकर शेत आहे. शेतामध्ये चंदनाचे झाडं आहेत, मिल्याड उभे झाडं आहेत, 10-10 वर्षाचे मोठे मोठे झाडं आहेत. त्याची एक वेळेस छाटणी चालू होती आणि त्याचे असे फाटे मोठे मोठे निघायचे आणि एक 30 फुटाहून फाटा एक 4-5 लेबर तोडत असताना मी साईडला उभारलो होतो. मला कल्पना नव्हती की तेवढ्याला आमचा फाटा माझ्या डोक्यात येणार आहे. असं खूप अंतरावरती उभारलेलो. तिथून उंचावून फाटा आला, डोक्यामध्ये आला. खूप मोठ्यानं आदळल्यानंतर मी असं धरलं नाही डोकं, हे असं धरलं करण्याचे भाग होतील असा मोठा फाटा होता. 60-70 किलोचा फाटा डोक्यात पडल्यानंतर ह्याचे भाग झाले पाहिजे असा धरला आणि आप्पाचा जप केला. जप केल्यानंतर पाहतोय साधं रक्तही नाही, जखमही नाही. मला विशेष वाटलं. मी थोडा वेळ आराम करून बंडिगिनीला रात्री 10 वाजता पोहोचलो. 250 किलोमीटर बंडिगिनी आहे. 4 वाजता निघालेलं, रात्री 9:30-10 वाजता पोहोचलेलं. आप्पाजी साध्या खुर्चीवर बसले, त्यांच्यासमोर भक्त बसलेत आणि मी नमस्कार घालून बसलो. दुपारचा ॲक्सिडेंट विसरलेला, मी विसरून गेलो काय झालं मला. आणि आप्पासमोर येऊन असं नमस्ते करून बसतोय. तेवढाच आप्पा मला विचारतात तुझं डोकं बरं आहे का. म्हणजे अनुभव तिथं आलाय आणि वर्णन इथं करतात. मी विसरलो. मला वाटलं कचरा पडलाय काय, म्हणून भाषेचा प्रॉब्लेम आहे. मला कन्नड येत नाही आणि आप्पाला मराठी हिंदी एक कळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आप्पा खुणवले तुझं बरं आहे का डोकं. मला 1-2 मिनटं लक्षात नाही आलं. मला वाटलं कचरा पडलाय म्हणून असं जरा झाडलं मी आणि खाली बसलो. अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आप्पाजी मला काय विचारतात आणि मी बोललो. मी उठलो, नमस्कार घातला. आप्पाला सांगितलं माझं दुपारी असा ॲक्सिडेंट झालता. अरे तुझं आज मरण होतं. मी तुळजाभवानी दोघांनी आणि देवादिगळांनी बैठक घेतली आणि तुझं आयुष्य वाढवायचं 1972 ठरलं. माझा जन्म 83चा आहे. आप्पाचं ठरलं 11 वर्ष अगोदर, माझा जन्म व्हायच्या अगोदर. हा लीला पुरुषाची किती लीला मोठी आहे. एवढा मोठा परमेश्वर आमच्या पाठीमागं थांबला आणि आम्ही अजून सेवा कमी करतोय. ह्या गोष्टीचं मला जरा दुःख होतं कधी कधी. तिथून मी पंढरपुरातून जातो आणि मनन करतो की माझ्याकडून थोडी सेवा बरोबर झाली का चुकली. त्यावेळेस लक्षात येतं एवढा मोठा परमेश्वर आहे. 8 दिवस जरी सेवा केली ह्या परमेश्वराची कमी झाली अशी उणीव मला वाटते. एवढे मोठे अनुभव. आणखीन एका भक्ताचा ह्या चालू अवतारातला अनुभव सांगतो तुम्हाला. आप्पांचा एक ड्रायव्हर होता, एक 15 ते 20 वर्षाखाली. आता ड्रायव्हर दुसरे आहेत सध्या. कंटिन्यू आप्पाचं 50 वर्षापासून अन्नदान चालू आहे. आपल्या पंढरपूरमध्ये 45 वर्षापासून अन्नदान आहे. 18 ते 20 वर्षामध्ये मोठे अन्नदान चालू झाले.
आता 14-15 लाख लोक जे होते रिद्धी सिद्धी गणपती मंदिरापाशी. आणि ह्या 10 वर्षामध्ये मी पाहतोय ह्यांच्या एवढं जगामध्ये मोठं अन्नदान मी नाही कुठं बघितलं. ह्यांचं अन्नदान असं असतं, ट्रकमध्ये आणलेला माल संपला तरी हरकत नाही, शेजारच्या किराणा दुकानमधला माल आणायचा, 1 नंबर क्वालिटीचा, साधा माल नाही आणायचा. तूप, पोळी, शिखरण तर हापूस आंब्याचं, साधा आंबे नाही आणायचे. तुपासकट चमचा वाटत असताना एवढा चमचा भरून वाढतात. आपल्या घरी आपण एवढा चमचा घेतो छोटा. पण दानेश्वर परमात्म्याचं अन्नदान मी पाहिल्यावर विचार केला, काटकसर नाही पाहिले कधी, सगळं 1 नंबर पाहिजे यांना. आणि माझे भक्त जेवले तर आपण आनंद जास्त होतो. आम्ही त्यामुळे सगळेजण म्हणतो सगळ्यांनी भरपूर जेवा, सगळ्या सेवेकराला, भाविकांना, पायी चालत येणाऱ्याला सगळ्यांना जेवण चांगलं द्या. एक वेळेस तर सेवा अशी बघितली, चालत येणारे लोक मांडीवर घेऊन त्याला तेलानं चोळायची, त्याला गरम पाण्यानं आंघोळ घालायची. ही बंडीगणीची सेवा मी 10-12 वर्षाखाली बघत होतो. एवढी मोठी सेवा आज मानव जन्मामध्ये कोण करता बरं? स्वार्थ काय आहे? राजकीय काय नाही, कुठं पद नाही. आम्हाला विचारतात पोलिस की बाबा कोण आहेत आणि एवढं मंत्री आहेत का, एवढं मोठं अन्नदान आहे? आम्ही म्हणतो शेतकरी आहेत, त्यांचं शेत आहे, ते शेतामध्ये एवढी सेवा करतात, आल्याला मटेरियल गोळा करतात आणि वाटप करतात. आता आमच्याकडे 100 एकर शेत आहे, आम्ही सायकलीवर अजून माल आणतो, ह्यांचा माल ट्रकानं निघतो, मग कसा काय एवढा येतो? तर उत्तर एकच येतं की हे साधा अवतार नाही. ह्या जमिनीवर आलेलं भूमी मातेचं हे लिकरू म्हणता येतं. गंगा मातेचं लिकरू हे बाळ ह्या जमिनीवर लीला करतंय. आणि तुमचं आमचं आज भाग्य आहे की अवतारी पुरुषाला आपण पाहतोय. साधू संत महाराज कोटी जगद्गुरु, पण अवतारी त्याचे वर्णन करायचं शब्द कमी पडतात. श्रीकृष्णाचं किती वर्णन करणार? हजारो, 10,000, 5,000 वर्ष झालं प्रत्येक जण वर्णन करत आहे आणि सिद्धी प्राप्त करून घेत आहे. आणि त्या सिद्धीच्या जोरावर श्रीमंती होत आहे, बुद्धी ज्ञान आत्मज्ञान प्राप्त होतं. आप्पांच्या कीर्तीनं वर्णनानं बुद्धी ज्ञान आत्मज्ञान धनवैभव प्राप्त होतं. हे सर्वांना लक्षात येत आहे. यलमार साहेबांचं बी आज असंच झालं. 5-6 वर्षाखाली ज्यावेळेस त्यांनी आप्पांना भेटले, आम्ही सहज चर्चा केलेली, माझं पण इच्छा आहे सेवा करायची. आज त्यांचं ह्या 2 एकरामध्ये एवढी महागाची प्रॉपर्टी घेऊन अक्षरशः त्यांनी सांगत होते 4 दिवसामध्ये 7 कोटी जमा झाले. पैसे नव्हती प्रॉपर्टी घ्यायला, 2-3 कोटी रुपये डेअरिंग केलेली. आणि बंडीगणी दानेश्वराचा आशीर्वाद आहे. ह्या विश्वासावर विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर आप्पाजी इथं गाडीतनं उतरले, मी समोर होतो. तुझं खुल्ला होतं सगळं, टेन्शन घ्यायचं नाही. विश्वास धरून त्यांनी एवढा मोठा 10 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला. आणि व्यवहार झाल्यानंतर पैशाची तारंबळ होतीच, पण त्यांनी उईंका नाही केलं. विश्वासावर दृढ निश्चय, विठ्ठलावरती विश्वास, आप्पावरती विश्वास. 3 दिवसामध्ये शेवटच्या त्यांची रक्कम तयार झाली आणि खरेदी झाली. आणि खरेदी झाली तर योग्य ठिकाणी योग्य दान केलेलं आम्हाला समाधान वाटतं. अशा थोर पुरुषाला, चांगल्या माणसाला आप्पाचा आशीर्वाद असल्यामुळं या ठिकाणून अजून 2 अन्नदान चालू आहेत. इथं बनत आहे, तिकडं वाटलं जात आहे. नाव पण पुन्हा ठेवलं जगत मालकाचं, अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक दानेश्वर परमात्म्याचं. त्या अन्नदानेश्वराचं नाव या जागेला लागलं. किती पवित्र आहे. थोड्या वेळामध्ये जास्त समजून घेणारे माझ्या जीवनामध्ये यलमार साहेब आहे. किती बोललो त्यांना, मी खूप थोडं बोललो आणि त्यांनी कळवून खूप घेतलं. मी 100% सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्ही किती टक्के समजून घेणार आहे तर देवाबद्दल. आपण जीवनामध्ये, संसारामध्ये, मायेमध्ये अडकलेली माणसं, परमेश्वराची कृपा मिळाल्याशिवाय आपली मुक्ती नाही. भक्ती करायचं, पूजा करायचं मन केलं तरी बी आपल्याला तिथून जाऊन हात जोडायला नको वाटतं. एवढं मोठं कार्य करत साधारण गोष्ट आहे का? एवढ्या लोकांना जमवायचं, सगळं स्वयंपाक तयार करायचा आणि 3 ठिकाणी वाटप करायचं. यलमार साहेबाचं मन किती स्वच्छ आहे म्हणून एवढं मोठं कार्य आज जमिनीवरती आहे. एक गोष्ट आहे, सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? सगळ्या देवामध्ये प्रश्न पडला, जमिनी ऋषीमुनीला प्रश्न पडला, श्रेष्ठ दान कोणतं? कोण म्हणलं स्वर्णदान, कोण म्हणलं भूमिदान, कोण म्हणलं विशेष अंगदान, रक्तदान. किती तर वेगवेगळे 13 प्रकारचे दान आहेत. श्रेष्ठ कोणचं? निर्णय विचार चालू झाला. सगळ्यामध्ये विचार आल्यावर
ऋषीमुनीमध्ये विचार आला, प्रश्न विचारायचा कोणाला, ठीक आहे आपण जाऊया, लीला काय होती पाहूया. आणि लीला चालू झाली. त्या लीलेमध्ये आपणाला महाभारतामध्ये बी एक गोष्ट आहे युधिष्ठिरची, राजा युधिष्ठिर. त्याच्यामध्ये एक कुठला पक्षी का कुत्रं होतं. एक कुत्रं एका ठिकाणी थोर महापुरुषाच्या इथं अन्नग्रहण केलं आणि ते अन्नग्रहण केल्यावर अर्धच कलर आला त्याला. एक काळ्याचं अर्ध गोरं झालं कुत्रं. अर्ध गोरं झालं तर तेवढं पुण्य. तर ते जेवण केलेलं ऋषीमुनीचं उष्ट अन्न खाल्लेलं त्याला ते अर्ध कलर चेंज झाला. आणि आता ते अर्ध चेंज करायचं असेल तर तेवढंच पुण्य करावं लागेल असं सांगितलं गेलं. आणि ते कुत्रं फिरत फिरत सगळीकडे चेक करत गेले की आता एक कलर कसा चेंज होणार. त्यांनी सगळं बघितलं, मोठ्या मोठ्या ठिकाणी गेला पण कलर नाही चेंज झाला. पुन्हा एका घरामध्ये एक कष्ट करणारा, रेग्युलर कष्ट करायचं, कर्म चांगलं करायचं, सत्य बोलायचं अशा माणसाच्या घरात जाऊन त्याने अन्न खाल्लं. त्यावेळेसच त्याचं ते कलर पूर्ण एकसारखा झाला. ह्याचा अर्थ काय, सर्वात मोठं काय असलं या जमिनीवर तर अन्नदान आहे. तर ते अन्नदान या परमेश्वराच्या साह्यानं आमचे भक्त बंडीगणेची सेवेकरी सेवा करतात. यांच्याबरोबर हे कार्य 50 वर्षापासून निरंतर चालू आहे. प्रत्येक वर्षी 10-5 कोटीच्या पुढे लोक जेवतात. साधारण एक व्यक्ती करू शकतो का? एका माणसाचं काम आहे का? आम्ही 3 दिवस सेवा करतो तर आजारी पडतो. आप्पाचं इथून गेलं की बंडीगणी मठामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालतं. त्यावेळेस 700-800 लोक ते ज्ञानेश्वरी पारायणचं वाचन करतात. त्यावेळेस तेवढ्या लोकांना कपडे वाटप आहेत, पैसे वाटप आहेत, तेवढ्याचं जेवण 3 टायमाचं नाश्त्यासकट आहे. ह्याच्या अगोदरच मोठे मोठे कार्यक्रम करूनच पंढरपूरला आले. वर्षभरामध्ये 282 ठिकाणी कार्यक्रम. अहो एक लग्न केलं तरी आपण थकतो. 3 महिने 1000 लोकांचं जेवण नियोजन करतो. सगळ्यांना माहीत आहे 282 ठिकाणी, एका ठिकाणी 15 लाख, एका ठिकाणी 12 लाख, एका ठिकाणी 4 लाख, एका ठिकाणी 2 लाख, कुठं 20,000, कुठं 25,000. आप्पांचे सन्मान पाहिले तर तुम्ही आश्चर्यचकित होताल. साक्षात व्यंकटेश्वर रूप असल्याने असं त्यांना हार घालते. काय ते रूप बघायचं. हे लीला 50 वर्षापासून सगळेजण पाहतात. पण आप्पाच्या जीवनामध्ये आलेले कष्ट जर ऐकले तर डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्यांना पत्नी, त्यांची मुलं सर्व आहे. पण ते अवतार आलाय असं त्यांनी स्वतःही सांगितलं आप्पाने. मी इथला जमिनीवरचा नाही, मी विशिष्ट कार्य करायला इथं आलोय, मला धर्म कार्य करायचं आहे. म्हणतात यदा यदा ही धर्मशे, ज्यावेळेस आपल्या धर्मामध्ये संकट येतं त्यावेळेस असे अवतार येतात. आणि हे अवतार असा आलेला अवतार त्यांनी लीला पाहिली पण पचत नाही. मला जसा त्रास झाला, किती मोठं व्हावं. मग हे काय दुष्ट लोक असतात, काय एवढा का मोठा झाला म्हणून टेन्शन घेतात. आप्पाचं विशेष कार्य बघून घरातल्या पत्नीला, मुलांना टेन्शन आलं. हे आप्पा यांना मोठं करतात, त्यांना कोट्याधीश करतात, यांना कोट्याधीश करतात. मग आम्ही काय केलं, मुलांना प्रश्न पडला, पत्नीला प्रश्न पडला, घरातलं सगळं वाटायला चालू आहे. आम्हाला काय उरेल का नाही, संपत्तीसाठी भांडणं केली गेली. आणि आप्पाला डेअरिंग नाही समोर यायची कुणाची. मग जेवणामधून विषबाधा करायची ठरवली. त्यांनी 8 वेळेस विष घातलं. पण हे रूप साधारण नसल्यामुळं आप्पांचं सहनशक्ती आणि देवलोक तरी पण आप्पांचं शरीर खूप खालावलं. जेवण कमी झालं, मानसिक त्रास झाला. एखाद्या रूममध्ये कोंडल्याने त्यांना त्रास झाला भरपूर. एवढा त्रास होत होता. त्या त्रासामधून आमच्या एका भक्ताला, माता सुमंगला देवी म्हणून एक भक्त होत्या रेड्डी समाजाच्या, ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा मठामध्ये आल्या, असं मी तुम्हाला कीर्ती सांगतोय, कुणाचं तर मन होत आहे आणि दर्शनाला जात आहे ना कुणी तर, तसा त्यांनी पहिल्यांदा मठाला आलेल्या. मठाला आल्यानंतर त्यांना आप्पा सोफ्यावर बसलेले दिसले. सोफ्यावर बसलेले दिसले तर आणि यांनी मन केलं हे महाराज आहेत का, असं मन केलं आप्पाचं मन. भक्त असतात कुठल्या तरी जन्मातलं भेट होती, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. त्याच प्रकारे त्यांचं काहीतरी खूप पुण्य असेल मागडल्या अवतारातलं. आणि आप्पाचं रूप त्यांना साक्षात श्रीहरीचं रूप दिसलं. शंख, चक्र, गदा सर्व त्यांना दिसल्यावर त्यांनी विचार केलेला. इतरांनी सांगितल्यावर त्यांना सत्य दिसलं की बंडीगणीचा दानेश्वर परमात्मा साधा नाही.
साक्षात विष्णूच रूप इथं बसलाय असं मन केलं त्यांनी. तेवढ्या महालक्ष्मी आप्पाच्या शेजारी येऊन बसले दिसली. हे महालक्ष्मी कोण आहे असं मन त्यांनी केलं. पण साक्षात महालक्ष्मी आणि नारायणाचा जोडा त्यावेळेस तिथं बसलेला. आज या जगात कोण आहे का मला तुम्ही सांगा की महालक्ष्मी माझी पत्नी आहे म्हणणारा. किती महाराज आहेत. तेवढं सामर्थ्य लागतं ना माणसामध्ये. दैवी पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत आणि ते घडतंय, आम्ही अनुभवतोय. प्रत्येक जण आमचा बंडीगिरीचा भक्त स्वप्नामध्ये सगुण रूपामध्ये लीला पाहतोय आज घडीला. किती भाग्य आहे या भक्तांचं. 40 वर्षापासून एक एक भक्त सेवा करतो. एक जण सांगतं मी जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी ट्रकमध्ये जाणार तेवढा असं मला वडल्याने वाटलं आणि समोर हिरवा फेटा मला दिसला. ह्याचा अर्थ काय हो? हिरवा फेटा आप्पाचा आहे. त्यांना हिरवा फेटा घातला, त्यांच्या गुरुचा हिरवा फेटा आहे, अखंड हिरवा फेटा असतो. म्हणजे आप्पा तिथे येऊन त्यांनी वाचवलं आणि त्यांच्या सर्व पिढ्या आता बंडीगिरी सेवा करतात. 10-10 हजार लोक सेवेमध्ये असतात. एका ठिकाणी सेवा करायचं 5-50 माणूस 2 दिवस राहतात आपल्याकडे बिगर पैशाचं. शक्य आहे का? शेतामध्ये 300 एकर शेत आहे, ते सर्व पिकवायचं, सगळी सेवा करतात. एकही रुपया कोण घेत नाही. मठाला देणगी नाही, पावती नाही. येतं कुठून? जशा ट्रक आले मी तर पाहिले जाताना तसंच भरून जातात. खाल्लं काय मग? 15 लाख लोक जेवले. झालं कसं? फक्त लीला. ज्यावेळेस युद्ध झालं ना, बर्बरिकाला प्रश्न विचारला, चांगलं युद्ध कुणी केलं? अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर, कुणी चांगलं युद्ध केलं? ते एवढंसं मुंडकं त्या झाडावर टांगलेलं आणि ते युद्ध बघत होतं. सगळ्यांनी पाहिलं असेल महाभारतामध्ये काय घडलं. पण हे म्हणलेलं मी शूर केलं, मी भार केलं. 5 जणाला अभिमान आलेला. पण युद्ध कसं झालं हे प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस त्याने एक उत्तर दिलं, फक्त सुदर्शन चक्र मला दिसत होतं. तुम्ही निका हाता हलवत होता पण खरं सुदर्शन चक्रानं काम केलं. म्हणजे श्रीकृष्णाची पावरच तिथे युद्ध करत होती. तसं आमचं बंडीगिरीचं अन्नदान आहे. तिथं आम्ही सगळे नावाला आहेत. सगळं अन्नदान आप्पाजी करतात. आमच्यात बळ नाही, आमचं फक्त मन आप्पाच्या चरणी वाहिलंय. आणि एवढी सुंदर महान कार्य 282 ठिकाणी होतं. कुणाला खर्च सुद्धा नाही. एका लग्नाला 17 इग्न म्हणतात. सध्या टेम्पो बोलून गेला तर संध्याकाळी लेकर उडकत यावं लागतंय. मुलं आले का नाही तुमचे? पण एवढं मोठं अन्नदान, 4-5 ट्रक, 40-50 क्लोजर आहे. तसं समाधानात जाऊन दुसऱ्यांशी आपल्या कामाला अजून सगळे थकवा सुद्धा येत नाही. किती विशेष लीला चालू आहे. तर मी आता आप्पांच्या ड्रायव्हरचा एक अनुभव सांगतो. मागा सांगता सांगता थांबलो. 20-22 वर्षाखाली त्यांनी आप्पापाशी 12 वर्ष सेवा केली. मग ते माझ्या तुळजापूरला आलेलं. तुळजापूरला आम्हाला हैदराबादला जायचं होतं. त्यांचा एक पेशंट होता. सचिनला मराठी येत आहे, हिंदी येत आहे, घेऊन जाऊया, मला कन्नड नाही येत. त्या लोकांबरोबर मी गेलेलं आणि त्या माणसाला ड्रायव्हरला मराठी येत होतं. मराठी येत असताना मला उत्सुकता आप्पाची कीर्ती ऐकायची. ज्याला पकडल आप्पाच्या भक्ताला सांगत असतो, आप्पाची लीला सांग, तुझ्या जीवनामध्ये काय आप्पांचे अनुभव आले मला ऐकायचे. कारण त्याची गोडी कशी लागते कळत नाही. आणि गोडी लागलेली तर आम्ही जाऊन त्या पेशंटला सोडून वापस येताना, तू 12 वर्ष सेवा केलास मठामध्ये, मला एक आप्पाची एक तर अनुभव सांग. मला बी आलेचा अनुभव. तू पण एखादा 12 वर्ष सेवेमध्ये अनुभव पाहिजे. कारण कंटिन्यू आप्पाच्या बरोबर आहे, ड्रायव्हर आहे. मला सांगतो म्हणलं. आप्पाजी आणि माता सुमंगला देवी आज आपल्या तरी नाहीत. 2.5-3 वर्षाखाली त्यांचा कैलासामध्ये पुतळा स्थापन झालाय सध्याकडे. एवढं महान कार्य केल्याबद्दल महालक्ष्मीचं रूप ह्या परमेश्वराला सोडून गेलेलं आणि त्या बंडीगिरी भक्त, आम्ही छोटे छोटे भक्त आप्पाबरोबर असतो. त्यांनी आणि आप्पाजी दोघं जण मिळून एक वेळेस जवळपास 20-22 वर्षाखाली पंढरपूरला आलेले विठोबाच्या दर्शनाला. वर्षातनं 2दा येतात. सगळीकडे दर्शनाला, तुळजापूरला, पंढरपूरला, येडूरला, व्यंकटेश्वराला. म्हणजे आप्पांना बसवत नाही, निवांत बसत नाही. धर्म काय, दर्शन काय, अन्नदान, कंटिन्यू अखंड सेवे. त्यांचे कष्ट बघून आमच्या भक्तांच्या डोळ्याला पाणी येतं. किती कष्ट करतो. एवढे सुंदर गाणे आहेत आप्पाचे, त्याचा अर्थ अजून पूर्ण नाही समजत मला. त्याच्यामधला त्या ड्रायव्हरचा मी अनुभव सांगतो. माता सुमंगला देवी आणि दानेश्वर परमात्मा पहिल्यांदा आपल्या चंद्रभागेला आले, गाडी लावलेली आणि हातपाय धुवायला नदीला गेलेत.
नदीला हातपाय धुतले आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन निघाले. तेवढ्यात ते पाठीमागं ड्रायव्हर कपडे घेऊन चाललेलं. 22 वर्षाखाली गोष्ट आहे. लीला पुरुषाची लीला आहे का, किती आनंदाची गोष्ट आहे पहा. आणि दर्शनाला गेले, विठोबाचं दर्शन घेतलंय. दर्शन घेतल्यानंतर आप्पा आणि मम्मी थोड्या वेळासाठी त्याच्या नजरेपासून गायब झाले. त्याला गुप्त म्हणता येतं किंवा गायब झाले म्हणता येतात. त्याला दिसणं असं झाले की दोघं गेले कुठं. कारण भक्त संप्रदाय खूप मोठा आहे आणि खूप जीवाभावाचे भक्त आहेत. आता मी एकट्याने काय उत्तर द्यायचं आहे ना, त्या टेन्शनमध्ये त्याने हुडकत हुडकत चंद्रभागेच्या पुन्हा वापस आला. तो अनुभव सांगतोय मला गाडीमध्ये जात असताना आणि तुळजापूरला वापस येत असताना अनुभव सांगतोय की बाबा दोघं पण एकदमच गायब झाले. आता मी ह्यांना कसं हुडकायचं. पळत पळत गेला तर हे दोघं पण चंद्रभागेच्या तिरी माता सुमंगला देवी आणि आप्पाजी फुगडी खेळाली. विठ्ठलाचा आवडता खेळ काय असं तर फुगडी आहे. असा एकूणमेकाच्या हातात धरून फुगडी खेळतात. रुक्मिणी बी फुगडी खेळते, विठ्ठल बी फुगडी खेळतो. ते बघणं सुद्धा भाग्याचं लागतं. तर हे दोघं जण फुगडी खेळायला दिसते. फुगडी खेळत असताना हे आला. हा माझे देव आहे तिथे बाबा. साईडला उभारला, कपडे घेऊन उभारला आणि बघता बघता आप्पाचा विठ्ठल झाला आणि माता सुमंगला देवीचा रुक्मिणी झाली. विठ्ठल रुक्मिणी झाले. साक्षात दोन्ही दगड, मोठ्या मोठ्या दगडामध्ये मूर्ती दिसतात त्याला. हे काय झाले म्हणला. मी तर यांना देव मानतो, पण विठ्ठलाची मूर्ती आणि माता सुमंगला देवी रुक्मिणीची मूर्ती झाली. आता यांना मी न्यायचं कसं. त्याने पूर्ण विश्वास होता, पण साधा भोळा माणूस होता. त्याला भय आलं, ताप आला, त्याला कळना झाला आता एवढ्या मोठ्या मूर्त्या मी गाडीत ठेवायच्या. आता हे लीला पुरुष आहे, सगळ्यांना अनुभव देतो. ज्याचं जेवढं भाग्य आहे तेवढं त्याला दिसलंय, ज्याचं जेवढं ध्यान आहे तेवढं त्याला दिसलंय, ज्याची जेवढी भक्ती आहे, भाव आहे, तेवढाच देव आहे. जिथं भाव नाही तिथं देव नाही. आपल्या साध्या नजरेने काय बघू शकतो आपण. अर्जुनाला कळलं नाही की श्रीकृष्ण बरोबर होता. रूप दाखव म्हणतो तुझं. रूप पाहायला गेला एवढं मोठं भव्य तर रडतो. नको नको साधं रूप दाखव. भगवद्गीता सगळ्यांनी ऐकली असेल, कुणी नसेल. हिंदू धर्माचा प्रचार खूप श्रेष्ठ आहे. भगवद्गीता खूप श्रेष्ठ आहे. कुणी वाचली नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा. भगवद्गीता एवढे श्रेष्ठ काहीच नाही. ज्यांनी भगवद्गीता समजली त्याला जीवन एवढं सुंदर जातं. तो कृष्ण कर्म परमात्मा जिथे विटेवर बस उभारलेला हात ठेवून विठ्ठल. ज्यावेळेस भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली ना, त्या सेवेला भाळून, त्या सेवेला बघून हा परमात्मा वाट पाहतोय 28 युगे. संत तुकाराम महाराज सांगतात आई वडिलांची सेवा खूप मोठी आहे आणि ते रूप उभारले आणि हे रूप बी तसंच आहे, साक्षात विठ्ठलाचं आहे. त्यावेळेस दोन्ही मूर्त्या उभारलेल्या. माझी गोष्ट अनुभव आलाय. दोन्ही हे मूर्ती विठ्ठलाची, ही मूर्ती. ह्या ड्रायव्हरला प्रश्न पडला आता गाडीमध्ये नेऊ कसं येणार. प्रश्न आहे साधारण माणसाला. एवढ्या मोठ्या मूर्त्या घालायच्या कसं. तापानं फनफनलं ते ड्रायव्हर. डायरेक्ट निघून गेला गाडी घेऊन पंडगिरीला. त्याचं गाव होतं दुसरं, तिथं जाऊन गाडी तापात फनफनल्याला येऊन पडला फनफन कडून. टेन्शन आलेलं म्हणजे देव पाहणं सोपं नाही. आणि हे अचानक दिसलेलं जसा अर्जुनाला घाम फुटला, थरथर कापलेला, तसा त्याला घाम फुटलेला ड्रायव्हरला. आला आहे का जीव साधा विठ्ठल मनुष्य आहे का. लगेच भय येतो आपल्याला. तर कुणी भय येतं बसले. नंतर देव किती सोपं आहे, झोपला किती अवघड आहे, ताप आला. आता कळलंय वळवायचं किती अवघड आहे. मनुष्य जन्माला माया खूप अवघड आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपलं मन विचलित होतं. इथं ऐकायलोय मन कुठं असतं संसारात माहित नाही. आता सर्वांना एवढं तळमळ देणं सांगतोय. आपल्यामध्ये आज विठ्ठल बसला म्हणजे किती लोकांना याची जाण येते, किती तळमळ लागते, किती भाव तयार होतो. खूप अवघड आहे. मला आप्पांचं वर्णन करताना थकवा येत नाही. समोरला म्हणतो सचिन किती बोलता. पण तुम्ही अनुभवच नाही घेतले, तुम्ही कसं बोलू शकता. परमेश्वराची लीला बघा, अनुभव ऐका. एखादा अनुभव घ्या. त्रासातनं बाहेर गेल्यावर ज्यावेळी परमेश्वर काढतो ना, त्या माणसाची बुबडी जरा वाढते. परमेश्वराचं सांगत असताना थकतच नाही. इंदोरीकर महाराज तुम्ही ऐकून असताल. 1 तासाचं 2 तासाचं कीर्तन ऐकायला 50,000 रुपये घेतो. आजच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये कीर्तन केलं, आम्ही स्वतः 50,000 दिलेत त्यांना. आप्पाचं सकाळी प्रवचन चालू झालं 9-10 वाजता, 8 पर्यंत फुकट आहे. का असं आहे. प्रवचन काय असतं, विचार काय असतात. तर थोडक्यात सांगतो, खोटं कधीही बोलू नका, त्याच्या एवढं मोठं पाप नाही. आप्पा सांगतात सत्य धर्मानं राहा, नीती धर्माचं आचरण करा, दान धर्म करा. आपल्या जीवनात जेवढं आहे त्याच्यातलं थोडंसं करा.
परिस्थितीनुसार दान धर्म करा, परमेश्वरावर भरपूर भक्ती ठेवा. सत्य एवढं एकच आहे ब्रह्मांडात, परमेश्वर. संसार कधीही सत्य कुणाचाच झालेला नाही. जेवढा जीव लावचा तेवढा त्रास होतो संसारामध्ये, सर्वांना माहीत आहे. म्हणून विठोबाची वारी तोरी ते चालत. सगळ्याला सुख राहिलं असतं तर कुणी चालत आला असतं का? जर आला असेल तर तो थोर संत जाणावा. भरपूर सुख आहे आणि परमेश्वराची ओढ निर्माण झाली, चालत आलाय, मी त्याला संत मानतो. पण मायेमधनं सगळं मिळालंय आणि तो चालत आलाय, खूप कमी आहेत. मी पण पाहतोय ज्याला त्रास आहे, गरिबीमध्ये आहेत, ते भगवंताची जास्त ओढ करतात. म्हणूनच 5 पांडवाला सुद्धा भिक्षा मागून खावं लागली, साक्षात श्रीकृष्ण बरोबर असताना. देव कळला वळला एवढाही सोपा नाही. पण मानव जीवनाचं कल्याण करायचं असेल तर परमेश्वराशिवाय गत्यंतर नाही. लाखो 84 लाख योनी आहेत. मानव योनी सर्वात श्रेष्ठ म्हणतात. सर्व ग्रंथामध्ये आपल्याला तेच सांगितलंय. मानव जन्मात आल्यानंतर भजन, ध्यान, नामस्मरण आणि भगवंतावरचं प्रेम हे आपण जर धर्मानं चालून केलं, धर्मानं चालून, नाहीतर काय होतं, आपण अधर्मानं वागतो आणि अखंड देव पूजला, कामाचा नाही. आई वडिलाला त्रास दिला आणि भक्ती केली, कामाची नाही. अहो तुम्ही कर्म जरी आपलं परफेक्ट असलं तरी देव विठ्ठल होऊन विठ्ठल उभारलेला पाहिला आपण. पुंडलिकाने अगोदर भक्ती नाही केलेली, कुठल्या देवाच्या दर्शन नाही केलं, लाडात वाढलेलं लेकरू होतं ते. आई वडिलाला खूप त्रास दिला त्यांनी. लग्न झाल्यानंतर बायकोचा ऐकायचा आणि आई वडिलाला त्रास द्यायचा. पण एक थोर पुरुषाने त्यांना असं एक शब्द टाकला, अरे पुंडलिका तुझी बुद्धी घाण आहे रे, म्हणजे आई वडिलाला त्रास दिला, तुला काय फायदा आहे जीवनात येऊन. असं वाक्य पडल्यानंतर पुंडलिक जागा झाला की खरंच मी एवढा दुष्ट आहे का, की साक्षात हे एवढा साधू संत ऋषीमुनी आपल्याला बोलला. हे मन करून त्याने आई वडिलाची सेवा चालू केली, दर्शनाला नाही आला. आई वडिलाची सेवा 1 नंबर झाल्याने ते पाहून चंद्रभागा सुद्धा ह्या पाप्याला उठवायचं म्हणून वेगात वाहिली, पण त्याने आई वडिलाची सेवा नाही सोडली. चंद्रभागा तिरी पाणी प्रेशरमध्ये आलं, आई वडिलाची सेवा नाही सोडली. विठ्ठल शेवट म्हणला, आता असा भक्त मी नाही बघितला, आणि स्वतः येऊन थांबला. म्हणला पुंडलिका मी आलोय, मला भेटायचा तुला, तुझी सेवा चांगली आहे. तो म्हणला पुंडलिक नाही, मला देवा मला आई वडिला सेवा करू दे, माझ्याकडून खूप चुका झाल्यात. अशी वीट फेकली आणि त्या विटेवर उभारलेला हा विठ्ठल साधा आहे का? एवढ्या पायी आपण वाऱ्या करत येतोय, म्हणजे कर्म किती श्रेष्ठ आहे. बसवेश्वरांनी काय सांगितलंय, काय कवेसे कैलास, म्हणजे कर्मच देव आहे. किती श्रेष्ठ वाक्य आहे. आपलं कर्म काय पाहिजे, आपण जीवनात राहत असताना सत्य मार्गानं, विशिष्ट योग्य पद्धतीनं आणि सर्वांचा मान सन्मान घेऊन देऊन त्या मार्गाने राहणं गरजेचं आहे. पण आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये मी पाहतोय, आई वडिलाचा हात पाहतोय आणि पैसा कमवण्याच्या ओढीमध्ये भाऊबंद सुद्धा पायलट तोडलेले. छोट्याशा अर्ध्या एकरमुळं, 1 गुंठ्यामुळं, फुटामुळं, बांधमुळं मारले जातात एकमेकाला. सख्खे भाऊ आई वडिलाला हाकललं जात आहे. हे कलियुग चालू आहे. अशा घोर कलियुगामध्ये विठोबा सांगताय, हे सांगताय की धर्म करा, नीती करा, आई वडिलाची सेवा करा, तर मी तुमच्या समोर असा कमरे हात ठेवून उभारी. पण आपण आज एवढ्या लोकांनी जरी ऐकलं तरी आपल्यामध्ये थोडा चेंज झाला ना, खूप झालं. ज्ञानेश्वर परमात्म्याचे लीला खूप मोठे आहेत. माझ्या जीवनामध्ये एवढे संकट आले, एवढे मोठे. मी पहिला 10-20 लाखाचा माणूस नव्हतो. आप्पाची भेट झाली तेव्हा, आणि मी सेवा करायला चालू झालो. तुला मी जा मोठं करतो. आज 10 कोटीचा मालक केलाय त्यांनी. शेत साधं होतं, त्याच्यातनं हायवे गेला, झालं ना शेत. 25 लाखा शेत 10 कोटीचं झालं. आप्पाची लीला ओळखायची कशी? हा, आता सादर धोतरमध्ये असं कपड्यामध्ये पांढरा देव आम्हाला थोडा दिसणार आहे. आम्ही असं पाहिलंय, मुकुट एवढं मोठं सोनं असंच बघतोय आपण टी व्हीवरती ना. मग असं साध्या रूपामध्ये देव कसा करणारा? संत एकनाथांनी, संत तुकारामांनी सांगितलंय, देव कसा ओळखावा, संत कसा ओळखावा. रूप साधं मनामध्ये करुणा पाहिजे, इतरांच्या दुःखामध्ये गेलेला पाहिजे, सहकार्य करणारा पाहिजे. आप्पाच्या जीवनामध्ये टोटल दुःख आहे,
त्यांना त्यांच्या आई मुलानं पत्नीनं विष घातलं, पण आप्पा डगमगले नाहीत. बंडी गेली मठ सगळं सोडलं त्यांनी. त्यावेळेस 140 एकर शेत होतं. त्या मुलाला वगैरे सगळं दिलं शेत. कुणाला 17 एकर, कुणाला 20 एकर, ज्या ज्याच्या कॅपॅसिटीनं पूर्ण शेत वाटलं, मठ सोडला. आणि आपल्याला थोडंसं शेत घेऊन छोटासा मठ तयार करून राहिले. त्यांचे पक्के भक्त होते. ते भक्त आप्पांना सांभाळत, कुणी जेवायला द्यायचं. माता सुमंगला देवीनं आप्पांना घरामध्ये ठेवून घेतलं. विषबाधा झाली. हा परमेश्वर साधा नाही. माता सुमंगला देवीचं थोडंसं कार्य मी वर्णन करतो, कारण आपण ज्या परमेश्वराचं वर्णन करतोय त्या परमेश्वर ह्या पृथ्वीवर राहायला कारण माता सुमंगला देवी आहे. का त्याचं कारण आहे, ज्यावेळेस त्यांनी विष घातलं आप्पांनी त्यावेळेस मन केलेलं, मला या पृथ्वीवर एवढ्या दिवस आता राहायचं नाही. भूमी मातेचं स्वप्न अर्ध राहणार. नरेंद्र मोदी साधा माणूस नाही म्हणते आप्पा, त्याला येताना घेऊन आलो म्हणते मी धर्म करण्यासाठी. ज्यावेळेस ते हिमालयमध्ये हिंडत होता भगवं घालून, देशाची काळजी मनात धरून होता, माझ्या देशाचा हाल काय होईल. ते मन केलेलं पंतप्रधान PM मोदी साहेब त्यावेळेस हिमालयात हिंडत होते. त्यावेळेस आप्पांनी त्याचं मन वळवून त्याला राजकारणात आणलेलं आहे. मन वळवायचं पावर कुणाकडेही नाही, तशी पावर लागते. ते मन वळवल्यानंतर त्याच्या मध्ये 12 वर्षांनी ज्यावेळेस मी मठाला गेलेलो त्यावेळेस मी चर्चा ऐकायचं, मोदी PM होणार आहे, आप्पाचा आशीर्वाद आहे. आप्पाचा आशीर्वाद आहे, आप्पा एवढे मोठे आहेत का, प्रत्येकजण म्हणू शकतो ना आपण. तर 14 मध्ये मोदी साहेब निवडून आले. त्यांना विरोधक बी भरपूर होते, पण ते डगमगले नाहीत. त्याला बंडीगणीचा आशीर्वाद होता. बंडीगणीचा आशीर्वाद साधा नाही हे मला लक्षात आलं. आणि मी अखंड सेवेमध्ये राहायचा प्रयत्न करतोय. मला अखंड सेवेमध्ये अजून नाही जमला, आप्पांच्या प्रयत्न करतोय. किती सेवा मिळाली तर अजून कमीच वाटतं. आता आपले CM येणार आहेत आणि मी विचार करतोय की त्यांनी यावं, आप्पाचा मोठा सन्मान करावा. पण आप्पाला त्या सन्मानाचं छोटा भक्तही तेवढाच, CM बी तेवढाच, PM बी मोठा. अकलांडकोटीचा मालक आहे, त्याला कसला सन्मान करणार आपण? कुठल्या शब्दानं गौरव करणार, कुठल्या हिऱ्या मोत्यानं गौरव करणार? त्याच्यासमोर काय बतावं, कारण तो भक्तीचा भुकेला आहे, संपत्तीचा नाही. आपण मानव संपत्तीच्या माग आहे, पण देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. मन आज अनवाणी पायानं 100, 200, 400 किलोमीटरहून आपल्या विठ्ठलाची भक्ती करत एवढे भाविक येतात. जे एवढे बी आलेत तेवढ्यांना आज या बंडीगणीच्या अवतारी पुरुषाचं दर्शन झालंय. त्यांनी समजून घ्यावं आपल्याला विठ्ठल पावलाय. आम्ही दर्शनाला नाही जात बंडीगणीचे भक्त. आप्पाची सेवा केली ना तर त्या दर्शनापेक्षा कितीतर पटीने आम्हाला आनंद का होतो तो देव जाणे. तर बंडीगणीचा देव एवढा मोठा आहे, त्याच्या वर्णन करताना मी थकत नाही. फक्त एवढंच वाटतं की तुम्हाला किती समजलंय, मी काय सांगतोय तुमच्यापर्यंत किती पोचलंय. ह्या गोष्टीची मला का काळजी असते, तुम्ही पाहिलंय आप्पा एवढं सत्य या जगात काहीच नाही बघितलं. भरपूर साधू संत बघितले मी. आम्ही जगद्गुरूला घेऊन जायचा विचार केला तरी 1 तोळ्याचे अंगठे द्यावं लागते, रस्त्याने फुलं टाकायला जावं लागते. पण आप्पांचं तसं नाही. भाव चांगला असला तर घरात डायरेक्ट जाते. तरी फक्त भाव चांगला पाहिजे, विश्वास पाहिजे. परमेश्वरच आहे तर रूप बघायला मिळतं. दुर्योधन पण होता, अर्जुन पण होता. दुर्योधनाने युद्धासाठी काय मागितलं, सैन्य मागितलं, सगळं शस्त्र मागितलं. आणि ज्यावेळेस अर्जुनाकडं श्रीकृष्ण परमात्मा पाहतोय, अरे आता माझ्याकडे तर काहीच नाही, तू काय घेणार, मी एकटा आहे, युद्ध पण नाही करणार, तुला फायदा आहे का माझा. तर अर्जुन ओळखून होता, त्याच्या आईनं सांगितलेलं अर्जुनाच्या कुंती मातेनं, कृष्ण साधारण नाही, साक्षात परमात्मा आहे, तर तुझ्या बाजूने राहिले ना तुला जीवनात काहीच लागणार नाही. आणि तसंच झालं. कृष्ण त्यांनी स्वीकारला आणि एवढं सैन्य असून सुद्धा दुष्ट लोकांचा संहार केला. 100 कौरव मारले गेले आणि 5 पांडवांचा विजय झाला. का झाला, कृष्ण परमात्मा बरोबर होता. 12 वर्षे भिक्षा मागून खाल्ली. अखंड भारताचा तो राजा, सख्खे भाऊ चुलत भाऊ, हे 100 कौरव एका भावाची मुलं आणि हे 5 पांडव एका भावाची मुलं. बऱ्याच जणांना यात माहीत नसेल, हे सख्खे चुलत भाऊ होते. आणि हे दोघांना बी राज्य एकसारखं पाहिजे होतं ना. पण ह्यांचे वडील वारलेले पांडवाचे आणि ह्यांचं राज्य मिळालेलं त्याने ते काय तर जुगार खेळून हारलेले मिळालेले तेवढे.
तर त्यांना ते राज्य द्यायचं आणि बसलेले, पण यांचा धर्म होता क्षत्रिय, युद्ध करायचं. पण बरेच वेळेस मागणी केली, फक्त 5 गावं द्या म्हणलेला अर्जुन, आणि हा समझोती करायला गेलेला श्रीकृष्ण परमात्मा. समझोता कौरवामध्ये आणि पांडवामध्ये युद्ध झालं तर भरपूर मरतील, मग आपण युद्ध टाळावं, हे श्रीकृष्ण परमात्म्याचं पहिलं होतं. पण म्हणतात ना, कर्म जसं असेल तसंच राहावं लागतं. ह्यांचं कर्म एवढं चुकीचं होतं, एवढा अन्याय केलेला होता कौरवाने, आणि ते फळ म्हणून तेवढं मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये 100 कौरव मेले गेले. श्रीकृष्ण परमात्मा पाठीमागे असल्यावर काय होतं, तसं आमच्या जीवनामध्ये दानेश्वर परमात्मा आहे. या बंडिगिरीच्या भक्तामध्ये अप्पा भेटलाय ना, दुसरे काय आवश्यकता वाटत नाही. प्रत्येकाला बोलतो मी, अरे तुमचा बिझनेस काय आहे, तुम्ही रोज म्हटलं तर काहीतरी पैसे कमवत असाल ना, कारण माझी बुद्धी अजून तुळजापूरचीच आहे. जरी मी ह्यांच्याकडे जात असेल, पक्का मी अजून बंडिगिरीचा भक्त कच्चाच आहे, पक्का होऊ शकलो नाही. आणि मी गेलं की विचारत असतो भक्तांना बंडिगिरीच्या, तुम्ही काय करता, कसं भागतं, तुम्ही तर घरातले 4 जण बंडिगिरीच्या मठातच असता. एक जण गेलाय, दुसरं कमवायला गेले, ठीक आहे, आई बाप मुलगा बहीण 4 पण कामाला, घर कसं चालतं, आप्पा देते. आप्पा कसं देते, पैसे घेता पगार नाही, कसं चालतंय, काय ना. गेल्या वर्षी अर्ध्या एकरच राहणं आमचं, त्यात पेरलं 4 लाखाचा ऊस झाला. अर्ध्या एकरात 4 लाखाचा ऊस होतो. मराठा रामन कोल्हापूरच्या जवळ गाव आहे त्यांचं, त्या गावामध्ये त्या रामचा ऊस आहे, 1.5 एकर काहीतरी राहणार. आणि ते भक्त अखंड सेवा करतात. एकुलता एक मुलगा, त्यांचे वडील फौजी, त्यांचा पण अपार विश्वास, आणि हे मुलगा अखंड सेवा करते. आता स्वयंपाक करायला असते मराठा राम. त्याला विचारतात, तुमचं भागतंय कसं, काय नाही बघा, थोडं शेत आहे, या वर्षी कसं काय, काय आप्पांची खूप कृपा झाली. म्हटलं काय झालं, तर 1.5 एकरामध्ये 7 लाखाचा ऊस झाला. आम्ही इथं 10 एकर करतोय, 2 लाखाचा ऊस होत नाही आमचा, तुमचा 7 लाखाचा ऊस का झाला. तर त्या एरियामध्ये त्यावेळेस त्या कोल्हापूरला एक मोठी नदी आहे, कुठल्या तरी कृष्णा नदीचं वाटतं, त्यात वाहून गेलं सगळ्यांचं, ह्यांचा तेवढा तुकडं राहिलं. आणि त्या टायमिंगला तिथं बेनं मिळायला तयार नाही, त्यांनी ती पूर्ण वाड्यासकट विकलं. आता यांचा एवढा एकच भक्त होता का. म्हणजे असे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव मी या बंडिगिरी मठामध्ये ऐकतोय. मी माझं भाग्य समजतोय, या बंडिगिरीच्या चरणाची मला सेवा मिळते. माता सुमंगला देवीचे कीर्ती सांगायची माझं भाग्य आहे. सगळ्यांनी माता सुमंगला देवीची कीर्ती ऐकावी, सांगावी, कारण ते नसल्या असत्या तर हा देव अर्ध्यातूनच जाणार होता. एक टाइम असा आलेला, आप्पाची तब्येत पूर्ण खालावलेली, आणि कर्नाटकमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे. त्या हॉस्पिटलला त्यांनी नेऊन आप्पांचा विलाज केला. तर त्यावेळेस आप्पांकडे दुसरे पण भक्त होते, पण ते तिथं मुक्काम नाही करायचे. आप्पा देवात कळालं, पण माया संसारातली देवापासून ओढते. पंढरपूरला येतो, दर्शन होतं, आनंद होतं, पण आपले पाय पुन्हा घराकडे वळतात. त्याच प्रकारे ते लोक पण आप्पाच्या भक्तीबरोबर जायचे. आप्पा आजारात कळलं तरी बी आप्पा आम्ही उद्या येतो म्हणायचे. पण माता सुमंगला देवीचं तसं नव्हतं, माझा देव इथं आहे आणि मला त्यांच्यासाठी थांबणं गरजेचं आहे, माझं जीवन पूर्ण बंडिगिरीच्या देवासाठी. म्हणून त्यांनी पूर्ण संकल्प घेतलेला माता सुमंगला देवीने, आणि ते कार्य करण्यासाठी त्यांनी दवाखान्यात थांबल्या. आप्पांची तब्येत घराकडे नेऊन नोट केली, कारण त्यावेळेस दुष्ट खूप होते. आप्पांना संपवण्याचा त्यांचा कट होता, आणि आप्पांच्या पावर आप्पांनी पाठवून दिलेल्या सगळ्या ताकदी होत्या. पण आप्पाचं मन झालेलं की आपल्याला जायचं आहे वापस, ताकदी कमी झालेल्या. त्यावेळेस सगळ्या देवांच्या मिटिंगी घेऊन माता सुमंगला देवीनं आप्पाचं बळ वापस आणलं, वाघासारखं करून बाहेर आणलं. आणि तिथून जे अन्नदान वाढलंय, बघण्यासारखं अन्नदान आहे. वेळ असेल तर आवर्जून तुम्ही रिद्धिसिद्धी गणपती मंदिरापाशी या. खूप सुंदर पद्धतीनं अन्नदान होतं, आणि अशा अन्नदानासाठी सर्वांनी सहकार्य करावं, आप्पांच्या भक्ती करावी, नामस्मरण करावं, जेवढं होईल तेवढी सेवा करावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवणार आहे, कारण त्यांची लीला खूप आहे, पण वेळ थोडा आहे आणि अजून बरेच कार्यक्रम आहेत. मला भरपूर वेळ दिल्याबद्दल मी मोडक्या शब्दामध्ये आप्पाची कीर्ती वर्णन केली. बऱ्याचशा चुका झाल्या असतील तर मला मोठ्या मनानं माफ करा. एवढं सांगतो, त्या बंडिगिरीची सेवा अखंडपणे चालू द्या. नमस्ते.